Sorry. Okay. So let us start. Today we are going to learn the agricultural geography, and that is our S3. It will be better to interact in both language because, as you know, that in the next year you have to admit for the PG, that is MA or MSc. Am I right? Yes. Okay, so I will use both the language, Marathi as well as English. आपण दोन्ही भाषांमध्ये इंटरॅक्शन करणार आहोत आणि त्यामुळे जर कुणाला अडचण येत असेल मध्ये एखाद्या शब्दाची तर मध्ये विचारलं तरी चालेल. ओके, तर आपला जो सिलेबस आहे तो कोणता आहे आणि कशा प्रकारे तो आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा कशा प्रकारे तो पूर्ण करायचा आहे आपण याचा विचार करणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं जे चॅप्टर आहे ते इंट्रोडक्शन ऑफ ऍग्रिकल्चरल जिओग्राफी म्हणजे कृषी भूगोलाची ओळख. आता त्याच्यामध्ये सब टॉपिक कोणते आहेत तर मिनिंग, नेचर आणि स्कोप म्हणजे काय, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. ते आता हा अगदी साधा आणि सोपा पॉइंट आहे. प्रत्येक विषयाची जेव्हा आपण अभ्यासाची सुरुवात करतो तेव्हा त्या प्रत्येक विषयाचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची व्याप्ती किती आहे, याचा सर्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून या कृषी भूगोलाच्या संदर्भातही आपल्याला या तिन्ही मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि लर्निंग पॉइंट मध्ये पुन्हा तेच मुद्दे आहेत, डेफिनेशन, नेचर अँड स्कोप ऑफ ऍग्रिकल्चरल जिओग्राफी. तर पुढचा जो पॉइंट आहे अप्रोचेस. अप्रोचेस म्हणजे काय, हाऊ वी कॅन अप्रोच टू द ऍग्रिकल्चरल जिओग्राफी मीन्स व्हॉट, बाय विच मेथड वी कॅन लर्न द ऍग्रिकल्चरल जिओग्राफी. कोणकोणत्या पद्धतींच्या द्वारे आपल्याला कृषी भूगोलाचा अभ्यास करता येऊ शकतो. आणि या जर पद्धतींचा विचार जर केला तर ह्या 4 मुख्य पद्धती आहेत. अशा याच्यापेक्षा जास्त आहेत, परंतु आपल्याला अभ्यासासाठी मात्र सध्या यावर्षी 4च अभ्यास पद्धती आहेत. आणि त्यामध्ये आहे रिजनल अप्रोच, की ज्याला प्रादेशिक अभ्यास पद्धती असे म्हणतात. प्रादेशिक अभ्यास पद्धतीमध्ये आपल्याला प्रदेशानुसार अभ्यास करतो. म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण एक महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला राजकीय दृष्टिकोनातून तर महाराष्ट्रापुरता कृषी भूगोल, त्यातही पुन्हा प्रदेश पाडता येतात. जसं की मराठवाडा आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. असे प्रदेशानुसार जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला रिजनल अप्रोच म्हणतात. त्यानंतर आहे सिस्टमॅटिक अप्रोच म्हणजे सूत्रबद्ध अभ्यास पद्धती. सूत्रबद्ध म्हणजे काय, क्रमवार मांडणी करून आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणजे एखादं पीक घ्यायचं, पिकाला कोणते हवामान लागतं, कोणतं पाणी लागतं, कोणती जमीन लागते, कोणती मृदा लागते वगैरे वगैरे, या सर्व घटकांचा जेव्हा सूत्रबद्ध अभ्यास होतो तेव्हा त्याला सिस्टमॅटिक अप्रोच असे म्हणतात. त्यानंतर आहे कमोडिटी अप्रोच म्हणजे वस्तू अभ्यास पद्धती. कमोडिटी म्हणजे वस्तू अभ्यास पद्धती. तर वस्तू म्हणजे काय, एखादं उत्पादनाचा विचार करून, उदाहरणार्थ द्राक्ष या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर द्राक्षासाठी आपल्याला कोणती बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, भाव किती मिळू शकतो, कोणते ग्राहक मिळू शकतात, बाहेरच्या देशातील कोणते ग्राहक मिळू शकतात वगैरे वगैरे, या सर्व घटकांचा वस्तू या दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याला कमोडिटी अप्रोच असे म्हणतात. आणि शेवटचा अप्रोच आहे रिसेंट अप्रोचेस, की सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे कृषी भूगोलाची, म्हणजे कृषी भूगोलाची आजची स्थिती काय आहे त्यानुसार जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला रिसेंट अप्रोच असे म्हणतात. आणि शेवटचा जो पॉइंट आहे सी आणि डी, तो इम्पॉर्टन्स आणि ट्रेंड्स. इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर जिओग्राफी अँड ट्रेंड्स ऑफ ऍग्रिकल्चर जिओग्राफी. इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी पर्टिक्युलर. कृषी भूगोलामध्ये कृषी भूगोलाचं किंवा कृषीचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय स्थान आहे, की जेणेकरून आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकू, किंवा जीडीपीचा जो एकूण रोल आहे डोमेस्टिक ग्रॉस प्रॉडक्टचा, तर तो किती आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टचा किती वाटा आहे वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला या मुद्द्यामध्ये कव्हर करायचं आहे. आणि रिसेंट ट्रेंड्स काय, म्हणजे आजची परिस्थिती काय आहे ऍग्रिकल्चरची, नवनवीन कोणते ट्रेंड येत आहेत, नवनवीन कोणते प्रवाह येत आहेत. म्हणजे काय की टेरेस फार्मिंग, आता परंपरागत शेती जाऊन टेरेस फार्मिंग पर्यंत कृषी सुरू झाली आहे, ऍक्वाकल्चर पर्यंत कृषी सुरू झालेली आहे वगैरे, या सर्व घटकांचा विचार आपल्याला या मध्ये करायचा आहे. नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, हार्वेस्टिंग पासून रायपनिंग पासून तर सगळ्याच गोष्टी नवीन पद्धतीने केल्या जात आहेत. नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे.
त्यानंतर वेगवेगळे जे पद्धती आहे कृषी करण्याच्या, अगदी पारंपरिक पद्धत न करता नवीन पॉली हाऊसेस आलेले आहेत, ग्रीन हाऊस आले आहेत, शेडनेट आलेले आहेत वगैरे, या सर्व घटकांचा विचार आपण या रिसेंट ट्रेंड्स इन ऍग्रिकल्चर मध्ये करणार आहोत. ओके, शॅल वी गो अहेड? आपण पुढे जायचं. हॅलो. ओके. दुसरं जे चॅप्टर आहे ते आहे डिटर्मिनंट्स ऑफ ऍग्रिकल्चर. तर आपल्याला माहिती आहे की कृषी ही अतिशय अशाश्वत अशा प्रकारची कार्यप्रणाली आहे. म्हणजे काय, शेतीमध्ये कोणीही सांगू शकत नाही की मला एवढा फायदा होईल आणि मी एवढं उत्पादन घेऊ शकेल. त्याचं मुख्य कारण आहे की त्याचे डिटर्मिनंट्स म्हणजे कृषीवर परिणाम करणारे घटक खूप सारे आहेत. आता खूप साऱ्यांची यादी खूप मोठी आहे. बघा, फिजिकल फॅक्टर, इकॉनॉमिक फॅक्टर, सोशल फॅक्टर आणि टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, या सर्वांचा आपल्याला एकेका घटकाचा अतिशय सखोल अभ्यास करायचा आहे. आता फिजिकल म्हणजे प्राकृतिक किंवा त्यालाच भौगोलिक किंवा त्यालाच नैसर्गिक घटक असेही म्हणतात. या नैसर्गिक घटकांमध्ये प्रामुख्याने 3 घटक आहेत. रिलीफ म्हणजे भूरचना, क्लायमेट म्हणजे हवामान आणि सॉइल म्हणजे मृदा. या 3 मुख्य घटकांवर कोणतीही कृषी अवलंबून असते आणि हे 3ही घटक जर अनुकूल असतील तरच शेती चांगली होऊ शकते, अन्यथा शेती तोट्यात जाते, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. रिलीफ मध्ये 3 पुन्हा उपप्रकार पडतात: पर्वत, पठार, मैदान. आणि जर पुन्हा सखोल विचार केला तर अगदी समुद्र किनारपट्टी आणि बेटे याचाही समावेश होतो. पण आपण 3 घटकांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत: पर्वत, पठार, मैदान. पर्वत कसे प्रतिकूल आहेत, पठारे कसे कमी प्रतिकूल आहेत आणि मैदानी कसे अनुकूल आहेत शेतीसाठी, याचा विचार करणार आहोत. त्यानंतर क्लायमेट मध्ये कोणत्या प्रकारचं क्लायमेट आपल्याला शेतीसाठी अनुकूल असतं. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचे एकूण 3 प्रमुख 3 हवामान विभाग पाडण्यात आले आहेत. पहिला आहे उष्णकटिबंधीय प्रदेश, दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश आणि तिसरा आहे शीतकटिबंधीय प्रदेश. आणि या 3ही हवामान प्रकारांमध्ये किंवा या 3ही कटिबंधांमध्ये उष्ण, समशीतोष्ण आणि शीतकटिबंधांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शेती केली जाते आणि त्यानुसार त्या शेतीवर त्या हवामानाचा परिणाम होत असतो. जसं हवामानाचा परिणाम होतो तसाच मृदेचाही परिणाम होत असतो. तर मृदा ही बँक आहे, शेतीसाठी मृदा ही बँक आहे. विदाउट बँक वी कांट डिपॉझिट द मनी. सेम वे विदाउट सॉइल वी कांट ग्रो द क्रॉप्स. सो सॉइल इज नथिंग बट द bank for the agriculture, and so we have to discuss or we have to think about the factor that is soil. The soil मुख्य 3 प्रकार पडतात. मृदेचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक झोनल सॉइल, अझोनल सॉइल आणि इंट्राझोनल सॉइल. आता ते काय आहे ते आपण त्या वेळेस लेक्चरच्या वेळेस बघू. झोनल सॉइल म्हणजे काय, इंट्राझोनल सॉइल म्हणजे काय आणि अझोनल सॉइल म्हणजे काय. आणि त्यानंतर पुन्हा उपप्रकार आहेत, त्याला आपण ABDLMR असं म्हणतो. ए म्हणजे ॲल्युअल, बी म्हणजे ब्लॅक, डी म्हणजे डेझर्ट, एम म्हणजे माउंटेनियस आणि आर म्हणजे रेड. अशी 5 मुख्य प्रकारांनुसार सॉइल अभ्यासली जाऊ शकते किंवा तिचे उपप्रकार आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी शेतीवर त्याचा परिणाम होत असतो. या सगळ्या घटकांचा आपल्याला प्राकृतिक घटकांमध्ये विचार करायचा आहे. दुसरा जो प्रकार आहे इकॉनॉमिक फॅक्टर म्हणजे आर्थिक घटक. आता असं म्हटलं जातं की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु केवळ शेती अर्थव्यवस्थेचा कणा असली तरी शेती करण्यासाठी अगोदर अर्थ लागतो म्हणजे पैसा लागतो. आणि पैसा अनेक कारणांसाठी लागतो. त्यामध्ये पहिलं कारण आहे कॅपिटल, भांडवल लागतं. ट्रान्सपोर्टेशन साठी पैसा लागतो, मार्केटिंग साठी, स्टोरेज साठी, एक्सपोर्ट साठी आणि इम्पोर्ट साठी. हे सगळे आर्थिक घटक आहेत. या सगळ्या आर्थिक घटकांचाही आपल्याला एकत्रित विचार करायचा आहे. सोशल फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम करत असतात आणि त्यामध्ये आहे लँड होल्डिंग, लँड फ्रॅगमेंटेशन, लेबर, ट्रॅडिशनल मेथड्स, फार्मर्स व्ह्यू टुवर्ड्स ऍग्रिकल्चर. हे सामाजिक घटक आहेत. हे दोन्ही अनुकूल आहेत. अगोदर आपण असं मानूया की फिजिकल फॅक्टर अनुकूल आहेत, इकॉनॉमिक फॅक्टर्स अनुकूल आहेत, परंतु सोशल फॅक्टर जर अनुकूल नसतील तर शेती तोट्यात जाते, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अगदी आता या 5 पैकी फक्त एकच उदाहरण देतो. उदाहरणार्थ, एखादा शेतकरी खूप हुशार आहे परंतु त्याच्याकडे मात्र अर्धाच एकर जमीन असेल, म्हणजे लँड होल्डिंग, जमीन धारणा असे म्हणतात त्याला. तर त्या अर्धा एकर मध्ये तो फारसे उत्पन्न घेऊ शकत नाही.
आणि हा मुख्य आपला सामाजिक घटकाचा परिणाम झालेला आहे आणि विशेषतः भारतामध्ये तर तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याचं कारण असं की भारतामध्ये वंश परंपरागत पद्धतीने आपल्याला पुढच्या पिढीमध्ये शेती वाटली जाते. 2 भाऊ असेल तर एका जमिनीचे 2 तुकडे होतात, पुढे 4 झाले तर त्याचे 4 तुकडे होतात आणि त्याचा रूपांतरण होऊन त्याला लँड फ्रॅगमेंटेशन मध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि असे तुकडीकरण होऊन जमिनीचे तुकडीकरण होऊन शेवटी जमीन खूप कमी येते आणि शेवटी ती करणं न परवडणारं होतं आणि तो एक सामाजिक परिणाम आहे. थोडक्यात असे खूप सारे जे 5 परिणाम आहेत त्याचा आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आहेत पुढे, इरिगेशन, मेकॅनायझेशन, मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स. आता या 4ही घटकांचा आपल्याला एकत्रित विचार करायचा आहे. आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव पाडत आहे. तसंच शेतीवर देखील तंत्रज्ञानाचा प्रभाव झालेला आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने बियाण्यापासून तर अगदी नवनवीन गोष्टींपर्यंत म्हणजे रायपनिंग, हार्वेस्टिंग, ग्रोविंग, मॅन्युअरिंग, इरिगेशन किंवा वेगवेगळे जे तंत्रज्ञान आहे सर्व अगदी म्हणजे पेरणीपासून तर कापणीपर्यंत, कापणीपासून तर मार्केटिंग पर्यंतचे सगळे तंत्रज्ञान आज प्रचंड प्रमाणात विकसित झालेलं आहे आणि हे तंत्रज्ञान देखील त्या ठिकाणी परिणाम करतं आणि म्हणून आपल्याला त्याचाही विचार करायचा आहे. ओके, आर यू लिसनिंग टू मी? Yes, हॅलो, sir. ओके ओके फाईन. पुढचा जो प्रकार आहे, पुढचं जे चॅप्टर आहे ते टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर. जगात खूप वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली जाते आणि ती जी पद्धत आहे शेती करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार शेतीचे प्रकार पडतात. आता आपल्याला इथे खूप कमी प्रमाणात प्रकार अभ्यासाचे आहेत, परंतु कायमस्वरूपी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जगात 13 प्रकारांनी शेती केली जाते. हाऊ मेनी टाइप्स आर देअर? हाऊ मेनी टाइप्स ऑफ देअर इन ऍग्रिकल्चर इन द वर्ल्ड? 13. 13 टाइप्स. फाईन, ओके. 13 प्रकारांनी शेती केली जाते आणि हे 13ही प्रकार वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या खंडांमध्ये आणि वेगवेगळ्या हवामान प्रदेशात केले जातात. तर यापैकी आपल्याला फक्त मुख्य 2 प्रकार अभ्यासाचे आहेत आणि त्यामध्ये आहे सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर की ज्याला उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात आणि या उदरनिर्वाहक शेतीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला आहे शिफ्टिंग कल्टिवेशन, दुसरा आहे ड्राय लँड फार्मिंग, तिसरा आहे इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात ते लगेच सांगतो. शिफ्टिंग कल्टिव्हेशन म्हणजे स्थलांतरित शेती, ड्राय लँड फार्मिंग म्हणजे कोरडी शेती किंवा त्याला काय म्हणता येईल वाळवंटी प्रदेशातील शेती किंवा कोरड्या हवामानातील शेती, आणि तिसरा आहे इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे सखोल उदरनिर्वाहक शेती. आणि दुसरा मुख्य प्रकार आहे कमर्शियल फार्मिंग. ही सबसिस्टन्स म्हणजे उदरनिर्वाहक आणि कमर्शियल म्हणजे व्यापारी शेती. त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला आहे मिक्स्ड फार्मिंग, दुसरा आहे हॉर्टिकल्चर किंवा त्याला ट्रक फार्मिंग असे म्हणतात आणि तिसरा आहे कम्युनिटी फार्मिंग. याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, ही शेती कुठे केली जाते, ही तिथेच का केली जाते, पुन्हा त्याचे नवीन काय रूप आहेत, नवीन काही तंत्रज्ञानामुळे काही बदल झालेले आहेत का वगैरे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सखोल विचार करायचा आहे आणि तो आपण त्या विशिष्ट चॅप्टर मध्ये करणार आहोत. युनिट 4 मध्ये आपल्याला अभ्यास आहे प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्टस ऑफ ऍग्रिकल्चर. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड विच आर द प्रॉस्पेक्टस ऑफ ऍग्रिकल्चर. आणि त्या प्रॉब्लेम आणि प्रॉस्पेक्ट मध्ये विचार करताना आपल्याला प्रामुख्याने तो विचार करायचा आहे विथ द इंडियन एक्झाम्पल्स. कारण जर आपण संपूर्ण जगाचा जर विचार केला तर भारत हा एकमेव जगातला असा देश आहे की जेथे शेती करण्यासाठी सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याचं मुख्य कारण असं की आपलं स्थान जे आहे, भारताचं जे स्थान आहे ते उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असल्या कारणाने फारच थोडा भाग जो समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे आणि तो भाग वगळता इतर सर्व भाग उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असल्यामुळे आपल्याला शेतीसाठी अतिशय पूरक हवामान आहे, पोषक हवामान आहे आणि त्यामुळे आपण शेती हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून करतो आणि पिढ्यानपिढ्या आपण ते करत आलेलो आहोत. तर तरी देखील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत आणि हे प्रॉब्लेम्स असले तरी त्याला खूप मोठं प्रॉस्पेक्टस आहे. ते प्रॉस्पेक्टस काय आणि प्रॉब्लेम्स काय याचा आपल्याला विचार करायचा. आता प्रॉब्लेम्स मध्ये काय आहेत ते बघूया. नॅचरल प्रॉब्लेम आहेत, जसं आपल्याला माहिती आहे की वादळ येतात, दरवर्षी पूर येतात,
दरवर्षी काही वेळेस एखाद्या वेळेस पूर आला तर एखाद्या भागात त्याच वेळेस लगेच मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो किंवा मोठ्या प्रमाणात तिथे हानी झालेली असते. टोळधाडीसारखे परिणाम करणारे घटक असतात. हे सर्व नैसर्गिक घटक आहेत आणि या नैसर्गिक घटकांचाही आपल्याला विचार करायचा आहे. तसंच दुसरा घटक आहे इकॉनॉमिकल. म्हणजे काय की एखाद्या शेतकऱ्याने खूप सारं चांगलं उत्पादन घेतलं पण त्याला भाव मिळत नसेल तर तो इकॉनॉमिक फॅक्टर होतो आणि त्या इकॉनॉमिक फॅक्टरमुळे शेतीवर परिणाम होतो. तो प्रॉब्लेम आहे. उत्पादन करण्याची क्षमता त्या शेतकऱ्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ती कला आहे, परंतु त्याला विकण्याची कला नसल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. तसंच सोशल, की जसं मी सांगितलं अगोदरच्या याच्यामध्ये आपण पाहिलं आहे, अगोदरचे जे 2 नंबरचं जे चॅप्टर आहे ते आणि हे चॅप्टर, these two chapters are too much related to each other, because if you focus on the previous points you will come to know that these points are so common and so similar to each other. ते सोशल जे घटक आहेत, सामाजिक घटक, त्या सामाजिक घटकांचाही त्या ठिकाणी परिणाम होत असतो. अगदी मी उदाहरण द्यायचं ठरवलं तर जर समजा आपल्याला बियाण्याची पेरणी करायची, आता उदाहरणार्थ आता हा हंगाम कोणता सुरू आहे, खरीप आहे की रब्बी आहे? कोणी उत्तर देईल का? हा हंगाम जो सुरू आहे सध्याचा तो खरीप आहे की रब्बी आहे? हॅलो, चुकलं तरी चालेल, मी आहे सांगायला. हॅलो सर रब्बी. अजून कोण सांगतंय याच्यापेक्षा वेगळं उत्तर? खरीप आहे सर. अजून खरीप. अजून सर रब्बी हंगाम आहे. अजून अजून आता बर ठीक आहे. आता ज्यांनी खरीप हे उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे आणि ज्यांनी रब्बी हे उत्तर दिलंय त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, जरी तुम्हाला ऍग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड नसेल, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले नसाल, जरी तुम्ही शहरात राहत असाल, जरी तुम्हाला शेतीविषयी फारशी माहिती नसेल, तरी परंतु एक कायम स्वरूपी लक्षात ठेवा की तुम्हाला 2 या विषयामध्ये जास्त मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला 2 पेपर महत्वाचे वाचायचे आहेत. खूप साधे आहे, खूप ऍडव्हान्स जर्नल नाही ते. एक आहे ऍग्रोवन नावाचं पेपर असतो आणि दुसरा आहे सकाळ. हे 2च पेपर वाचा, जास्त वाचण्याची गरज नाही. ऍडव्हान्स जर्नल खूप सारे आहेत इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, पण ते काही तुम्ही वाचू नका. फक्त 2 पेपर वाचा, एक ऍग्रोवन आणि दुसरा सकाळ. याच्यामध्ये शेतीविषयीची खूप सारी माहिती येत असते. आता हा खरीप हंगाम काय आहे ते लक्षात घ्या. खरीप म्हणजे जी पिकं पावसाळा ऋतूमध्ये घेतली जातात त्या पिकांना खरीप हंगामातील पिके किंवा खरीप पिके असे म्हणतात, आणि जी पिके हिवाळा ऋतूमध्ये घेतली जातात त्यांना रब्बी पिके असे म्हणतात. आणि म्हणून सध्या पावसाळा ऋतू असल्या कारणाने आपल्याकडे खरीप हवामान किंवा खरीप पिकांची सध्या लागवड केलेली आहे. आता ही खरीप पिकांची लागवड करताना सोशल घटक कसा परिणाम करतो बघा, सामाजिक घटक. उदाहरणार्थ आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची, पण सामाजिक घटक काय म्हणतो की मागच्या वर्षीचं बियाणं वापरा, आणि नवीन घटक काय म्हणतो किंवा ऍडव्हान्स लोक काय म्हणतात किंवा प्रगतशील शेतकरी काय म्हणतात, नवीन बियाणं वापरा. हा जो फरक आहे सोसायटीचा, सोशल माइंड इज सेटअप फॉर द पर्टिक्युलर थिंग्स इन द ऍग्रिकल्चर, अँड दॅट थिंग्स ऑल्सो अफेक्ट ऑन द ओव्हरऑल प्रोडक्शन ऑर द ओव्हरऑल ऍग्रिकल्चर. हा सुद्धा एक परिणाम आहे. पुढचा आहे पॉलिटिकल घटक. पॉलिटिकल म्हणजे काय की राजकीय घटक देखील एखाद्या शेतीवर परिणाम करत असतात. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं ठरलं की जे जगभर अगदी गाजलेलं आहे, की नंतर जगाने सुद्धा प्रचंड त्याला विरोध केला होता, विरोधी पक्षाने विरोध केला होता, की ज्यावेळेस शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा संपूर्ण भारताच्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज एकाच वेळेस माफ झालेलं होतं. संपूर्ण, नो एनी क्रायटेरिया, वेदर ही इज अ सर्वंट, वेदर ही इज taking the benefits of income tax and everything. There is no any criteria. Without putting any criteria, he has withdraw all the debts of the farmers. So what is this? This is the political factor. आणि असे खूप सारे घटक असतात की ज्याद्वारे या पॉलिटिकल घटकांच्या द्वारे किंवा राजकीय घटकांच्या द्वारे आपल्या शेतीवर परिणाम होत असतो, आणि म्हणून आपल्याला यांचा देखील विचार करायचा आहे. मला असं वाटतंय आपण पहिल्या सेमिस्टरचाच विचार करूया. पुढच्या सेमिस्टरला आपण दुसऱ्या 5, 6, 7, 8 या चॅप्टरचा विचार करणार आहोत. मला असं वाटतंय आपण या ठिकाणी थांबूया
आणि तुम्हाला जर या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही आता विचारू शकता. हॅलो, 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 चालेल सर माहिती. ठीक आहे. काही शंका आहेत का? कुणाला काही शंका आहेत का? नाही सर. नाही ना? हा. आणि दररोज सकाळी बरोबर 8 वाजता मी इथे असणार. आता हा जो मी जी पीपीटी घेतली ना आज आपण, ही पीपीटीचा व्हिडिओ पण मी केलेला आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करतो वाटल्यास. हा, ई लर्निंगला शेअर करतो किंवा युट्यूबला शेअर करतो किंवा गुगल क्लासला शेअर करतो. ओके. I have prepared same video. I will share this either on the e-learning or either on the YouTube or either on the Google Classroom. Okay. बरोबर 8 वाजता इथं यायचं म्हणजे यायचंच. आलं का लक्षात? Yes, sir. तर आणि तरच तुम्हाला पुढे काय मी जे शिकवणार आहे ते कळेल. अन्यथा एखादा पॉइंट आता राहून गेला तर पुढच्या वेळेस सांगताना तो पॉइंट कव्हर करणं अवघड होईल. त्यापेक्षा तुम्ही डे टू डे you have to remain present so that our interaction will be very fruitful and we will go ahead very easily. Okay. ओके सर. So thank you very much. नाही म्हणा. काही शंका नाहीत ना? नाही सर. हा. काय बुक्स का? खूप एक साधं बुक आहे, खूप सुंदर. पुढेच सिलेबस मध्ये येणार होतो आपण, पण ते पीपीटी आपण पुढे गेलो नाही. त्यामुळे अतिशय चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर विजया साळुंके यांनी. कृषी भूगोलाचं, डायरेक्ट कृषी भूगोल नाव आहे त्याचं. आपल्या लायब्ररीमध्ये आहे, माझ्याकडे पण आहे. आपल्या पगार सरांनी पण लिहिलंय कृषी भूगोल. आपल्या पगार सरांनी पण लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्याच टीचरने लिहिलेलं उष्णकटिबंधीय कृषी भूगोल असं एक पुस्तक आहे. आणि ऍग्रिकल्चर जॉग्राफी, ज्याला इंग्लिश मध्ये वाचायचं त्याने ऍग्रिकल्चरल जॉग्राफी जसबीर सिंगचं पुस्तक आहे, आरबी सिंगचं पुस्तक आहे. अशी खूप सारे पुस्तकं सांगतो मी हळूहळू. डोंट बॉदर अबाउट बुक्स. अजून कुणाला काही शंका? No, sir.